Good morning, boys and girls, and welcome back. Today, we will continue the remaining part of chapter number 36 on page number 197. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 36 चा उर्वरित भाग आपण आज सुरू करणार आहोत. पेज नंबर 197 वर वरून दुसरा पॅसेज. अगोदरच्या पॅसेज मध्ये आपण पाहिलं होतं की सर्वजण फिलियस फॉकची वाट पाहत होते. खास करून त्याचे ते 5 मित्र जे त्यांनी त्याच्यासोबत शर्यत लावलेली होती, पैज लावलेली होती आणि ते विविध अंदाज त्याच्या या येण्या न येण्याबद्दल काढू लागले. हे आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं. एवढंच नव्हे तर फिलियस फॉकच्या येण्यावर तिथले लोक शर्यती लावू लागले आपसात. जणू काही फिलियस फॉक हा एखाद्या रेसमध्ये धावणारा घोडा आहे की काय, अशा प्रकारचं ते चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं. विशेष म्हणजे एक काय म्हणतो त्याला अर्धांग वायू ग्रस्त असा एक व्यक्ती, ओल्ड लॉर्ड एल्बेमार्ले, नेम ऑफ दॅट पर्सन, लॉर्ड एल्बेमार्ले, पॅरालिटिक ओल्ड, अर्धांग वायू ने ग्रस्त असलेला एक वयस्कर, ज्याचं नाव लॉर्ड एल्बेमार्ले असं होतं. ही हॅड ऑल्सो बेट इवन इन हिज फेवर. त्याच्या बाजूने म्हणजे कोणाच्या, फिलियस फॉकच्या बाजूने त्यांनीही शर्यत लावली होती की फिलियस फॉक हा परत येणारच. अशा प्रकारे तिथं हे वातावरण निर्माण झालेलं आपण काल मागच्या पिरियडमध्ये पाहिलेलं आहे. चला आता पेज नंबर 197 वर उर्वरित भाग पाहूया. सेकंड पॅसेज. रेडी एव्हरीवन? ओके. A great crowd was collected in Pall Mall and the neighboring streets on Saturday evening. संध्याकाळी, शनिवारच्या संध्याकाळी त्या ठिकाणी रस्त्यावर लोकांची भरपूर गर्दी भरली. ए ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन द पाल मॉल. पाल मॉल, मॉल म्हणजे आता माहिती आहे तुम्हाला, मॉल शब्द. अलीकडे मॉलच जमाना आहे. बाजारामध्ये विविध प्रकारचे वस्तूंचे मॉल निर्माण झालेले आहेत. तर अशा ठिकाणी, अशा वेळी त्या इंग्लंडच्या पॉल मॉल म्हणजे गर्दीच्या ठिकाणी, जिथे मॉल किंवा बाजारपेठ असते, त्या ठिकाणी काय झालं, ए ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन पॉल मॉल अँड द नेबरिंग स्ट्रीट्स ऑन सॅटरडे इव्हनिंग. संध्याकाळी, शनिवारच्या संध्याकाळी, ज्या दिवशी फिलियस फॉक आपली जगत भ्रमणाची फेरी पूर्ण करून परत येणार होता, त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली. पॉल मॉल अँड ए नेबरिंग स्ट्रीट्स ऑन सॅटरडे इव्हनिंग. इट सीम्ड लाईक ए multitude. It seems like a multitude of brokers permanently established around the Reform Club. ते चित्र पाहून असं वाटत होतं की अनेक दलालांनी, दलाल वस्तूची दलाली करणारे लोक, अनेक दलालांनी कायमस्वरूपी त्या रिफॉर्म क्लबच्या समोर आपले ठाण मांडलेले होते. इतके लोक त्या ठिकाणी जमलेले होते. पॉल मॉल, नेबरिंग स्ट्रीट अँड अराउंड रिफॉर्म क्लब. त्या रिफॉर्म क्लबच्या अवतीभोवती, रस्त्यावर, पॉल मॉलच्या ठिकाणी लोकांची भीड निर्माण झाली होती, जमा झाली होती, ज्यामध्ये अनेक दलाल सुद्धा होते. ते चित्र पाहून असं वाटत होतं जणू अनेक दलालांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपले ठाण मांडून ठेवलेले होते. सर्क्युलेशन ऑफ impeded and everywhere disputes, discussion and financial transactions were going on. जी लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमा झाली होती, त्यामध्ये काय काय होत होतं पहा. सर्क्युलेशन ऑफ वॉज इम्पिडेड.
व्यवहार होऊ लागले आपसामध्ये त्यांच्या. सर्क्युलेशन म्हणजे व्यवहार. सर्क्युलेशन वॉज इम्पिडेड and everywhere disputes, discussion and financial transaction were going on. जिकडे तिकडे वाद विवाद, चर्चा, आर्थिक व्यवहार होऊ लागले होते. सर्क्युलेशन वॉज इम्पिडेड. इम्पिडेड म्हणजे अडथळा निर्माण होणे. रस्त्यावर लोकांची गर्दी, त्या पॉल मॉल समोर गर्दी, रिफॉर्म क्लबच्या अवतीभोवती गर्दी, एवढी गर्दी होती की इतर लोकांचे व्यवहार त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू शकले जाऊ शकत नव्हते. त्यातल्या त्यात त्या ठिकाणी प्रत्येक जण एकमेकांशी एकतर वाद घालत होता किंवा चर्चा करत होता किंवा आर्थिक व्यवहार त्यांचे तिथे सुरू होते. सर्क्युलेशन वॉज इम्पिडेड and everyone disputes, discussions and financial transactions were going on everywhere. जिकडे तिकडे लोकांचे वाद, चर्चा, आर्थिक व्यवहार सुरू होते. The police had great difficulty in keeping back the crowd. लोकांना शांत करण्यामध्ये पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. The police had great difficulty in keeping back the crowd and as the hour when Phileas Fogg was due approached, as the hour, ती वेळ, इथे अवरचा अर्थ तास नाही घ्यायचा, टाइम असा अर्थ काढायचा आपल्याला. as the hour when Phileas Fogg due approach, जेव्हा फिलियस फॉग येणार त्यावेळी the excitement rose to its highest pitch. लोकांचा उत्साह, लोकांचा जोश, लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. जशी वेळ जवळ येत होती 8:45 वाजताची, तुम्हाला माहित आहे शनिवारी 8:45 ला त्याचं आगमन होणार होतं. फिलियस फॉगचं कुठे? रिफॉर्म क्लबवर. त्यामुळे लोकांची जशी वेळ जवळ येत होती फिलियस फॉगच्या परत येण्याची, तशी लोकांची उत्सुकता शिगेला पोचली. नेक्स्ट पॅसेज. द 5 अँटॅगॉनिस्ट विरोधक. द 5 अँटॅगॉनिस्ट ऑफ फिलियस फॉग हॅड मेट इन द ग्रेट सलून ऑफ क्लब. रिफॉर्म क्लबच्या त्या ठिकाणी फिलियस फॉगचे ते 5 प्रतिस्पर्धी विरोधक जमलेले होते. कोणाची वाट पाहत? फिलियस फॉगची वाट पाहत. ज्यांनी फिलियस फॉग सोबत 20,000 पाऊंडची शर्यत लावली होती की 80 दिवसामध्ये फिलियस फॉग आपली जगाची फेरी पूर्ण करून या ठिकाणी येणार आहे. त्याची वाट पाहण्यासाठी त्याचे हे विरोधक, त्याचे हे प्रतिस्पर्धी अँटॅगोनिस्ट त्या रिफॉर्म क्लबच्या सलून मध्ये म्हणजे त्या ठिकाणी हजर होते. John Sullivan and Samuel Fallentin. Number 1 was John Sullivan. Second was Samuel Fallentin. The bankers. हे दोघं बँकर्स होते, म्हणजे बँकेत काम करणारे, बँकेत नोकरी करणारे दोघ जण होते. कोण कोण? जॉन सुलिवन अँड सॅम्युअल फॅलेंटिन. अँड्र्यू स्टुअर्ट. नंबर 3 अँड्र्यू स्टुअर्ट द इंजिनियर. He was an engineer. Number 4, Gauthier Ralph. The director of the Bank of England. त्या इंग्लंडच्या बँकेचा डायरेक्टर म्हणजे संचालक होता. And number 5, Thomas Flanagan, the brewer, one of all waited anxiously. थॉमस फ्लॅनेगन वॉज द ब्रुअर म्हणजे दारू विक्रेता. वाईन सेलर, वाईन शॉप ओनर, दारूचे दुकान चालवणारा म्हणजे दारू विक्रेता, त्याला ब्रुअर म्हटलेला आहे. ब्रुअर. असे हे 5 जण राहील लक्षात सगळ्यांच्या. नंबर 1 सुलिवन, नंबर 2 सॅम्युअल फॅलेंटिन, नंबर 3 अँड्र्यू स्टुअर्ट, नंबर 4 थॉमस फ्लॅनेगन and number 5 Gauthier Ralph.
त्यांचे त्यांचे पोस्टही सांगितलेले आहेत. जॉन सुलिव्हन अँड सॅम्युअल फॅलेंटिन वर बँकर्स, बँकेत नोकरी करणारे हे दोघे. अँड्र्यू स्टुअर्ट इंजिनियर, गॉथियर राल्फ डायरेक्टर ऑफ द बँक ऑफ इंग्लंड, अँड थॉमस फ्लॅनेगन द ब्रिवर. वन अँड ऑल वेटेड अँशियसली. सगळेजण हे पाचही प्रतिस्पर्धी ज्यांनी फिलियस फॉग सोबत शर्यत लावलेली होती, हे पाचही लोक त्याची आतुरतेने वाट पाहू लागले. ओके, येस. नेक्स्ट पॅसेज. When the clock indicated 20 minutes past 8, 20 minutes past 8, 8 वाजून 20 मिनिटं. घड्याळाचा टाइम 8 वाजून 20 मिनिट झाला होता. When the clock indicated 20 minutes past 8, Andrew Stuart got up and saying, "Gentlemen, in 20 minutes, the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." काय म्हणतोय? Gentlemen, in 20 minutes, the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired. येणाऱ्या 20 मिनिटानंतर, आता किती वाजले? 8 वाजून 20 मिनिटं झाले. आणखी किती वेळ आहे फिलियस फॉगला येण्यासाठी? 20 मिनिट. म्हणजे 8 वाजून 40 मिनिटाला त्याला तिथं पोहोचायचं आहे. पण पुढच्या तो 20 मिनिटात काय म्हणतोय? अँड्र्यू स्टुअर्ट तो उभा झाला आणि आपल्या मित्रांना, 4 जणांना म्हणाला, "जेंटलमेन, मित्रांनो, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." पुढील 20 मिनिटानंतर आपण आणि फिलियस फॉग यांच्यामध्ये जो वेळेची शेवटची मर्यादा आहे, ठरलेली आहे, ती पुढच्या 20 मिनिटात संपून जाईल. त्यामुळे तो आपल्या वेळेवर पोहोचू शकणार नाही असे मला वाटते. कोण म्हणाला? स्टुअर्ट म्हणाला, अँड्र्यू स्टुअर्ट. नेक्स्ट पॅसेज. What time did the last train arrive from Liverpool? asked Thomas Flanagan. त्यावर थॉमस फ्लॅनेगनने विचारले, What time did the last train arrive from Liverpool? लिव्हरपूलहून इथं इंग्लंडला पोहोचणारी सर्वात शेवटची ट्रेन कोणती आहे हो? What time did the last train arrive from Liverpool? लिव्हरपूलहून इंग्लंडला पोहोचलेली शेवटची ट्रेन किती वाजता पोहोचली? At 23 minutes past 7. 7 वाजून 30 मिनिटांनी पोहोचली. 23 मिनिटांनी पोहोचली. At 23 minutes past 7. 7 वाजून 23 मिनिटांनी शेवटची ट्रेन लिव्हरपूलहून इंग्लंडला येणारी इंग्लंडच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली. 7 वाजून 23 मिनिटांनी. कोण म्हणाला? गॉथियर राल्फ. गॉथियर राल्फने उत्तर दिले थॉमस फ्लॅनेगनच्या प्रश्नाचे. कोणता प्रश्न विचारला थॉमस फ्लॅनेगनने? लिव्हरपूलहून इंग्लंडला शेवटची ट्रेन किती वाजता पोहोचली? गॉथियर म्हणाला 7 वाजून 23 मिनिटांनी पोहोचली. At 23 minutes past 7. And the next does not arrive till 10 minutes after 12. आणि पुढची ट्रेन लिव्हरपूलहून इंग्लंडला येणारी पुढची ट्रेन इंग्लंडला जी पोहोचेल ती पोहोचेल द नेक्स्ट डज नॉट अराइव्ह टिल 10 minutes आफ्टर 12. 12 वाजून 20 मिनिटापूर्वी शेवटची ट्रेन, पुढची ट्रेन इंग्लंडला पोहोचणार नाही. 12 वाजून 10 मिनिटापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे जी आता आली 7 वाजून 23 मिनिटानंतर, 23 मिनिटांनी, यानंतरची लिव्हरपूलहून इंग्लंडला येणारी ट्रेन इंग्लंडला रात्री 12 वाजून 10 पोहोचेल. 12 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल, त्याच्या आधी पोहोचणार नाही. म्हणजेच काय होईल? म्हणजेच फिलियस फॉग आपल्या वेळेवर इंग्लंडला पोहोचू शकणार नाही. परिणामी तो शर्यत हारले. अरे आहे की नाही? तर अशा प्रकारे या 5
अँटॅगॉनिस्ट मध्ये यांची म्हणजे फिलियस फॉगच्या वेळेवर येण्याची चर्चा सुरू झाली. हा मग at 20 minutes past 7 replied Gauthier Ralph, and the next does not arrive till 10 minutes after 12. Then, well, next passage. Well, gentlemen, resumed Andrew Stuart. अँड्र्यू स्टुअर्ट पुढे म्हणाला, आणखी काय म्हणाला? वेल जेंटलमेन, ठीक आहे मित्र हो, इफ फिलियस फॉग हॅड कम इन द 7:23 ट्रेन, 7:23 इंग्लंडला पोहोचलेल्या ट्रेन मध्ये जर फिलियस फॉग आला नसेल, इफ फिलियस फॉग हॅड कम, सॉरी, आला असेल, 7:23 जी लिव्हरपूल वरून इंग्लंडला ट्रेन पोहोचली, या ट्रेन मध्ये जर फिलियस फॉग आला असेल, कोण म्हणतोय? अँड्र्यू स्टुअर्ट. वेल जेंटलमेन, resumed Andrew Stuart, if Phileas Fogg had come in 7:23 train, he would have got here by this time. फिलियस फॉग जर 7:23 इंग्लंडच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेल्या ट्रेन मध्ये आला असेल तर तो इथे यावेळी पोहोचायला पाहिजे. ही वुड हॅव गॉट हिअर बाय दिस टाइम. आतापर्यंत तिथे यायला पाहिजे होता. वी कॅन देअरफॉर रिगार्ड द बेट हॅज वन. त्यामुळे आता आपण हे समजून घ्यायला हरकत नाही, हे मानायला हरकत नाही की शर्यत आपण जिंकलो, फिलियस फॉग हरला. कारण 7:23 ट्रेन मध्ये जर तू आला असता तर आतापर्यंत त्याने इथे रिफॉर्म क्लब मध्ये येऊन हजेरी लावायला पाहिजे होती. तो आला नाही, याचा अर्थ आपण शर्यत जिंकलो, अशी घोषणा कोणी केली? स्टुअर्टने केली, अँड्र्यू स्टुअर्टने. पुढे काय घडलं? नेक्स्ट पॅसेज. वेट, डोंट लेट अस टू बी हेस्टी, रिप्लाइड सॅम्युअल फ्लॅनेंटीन. फ्लॅनेंटीनने त्या सगळ्यांना थांबवलं. वेट, थांबा, एवढी घाई करू नका. डोंट लेट अस बी टू हेस्टी. एवढी घाई करू नका जिंकल्याची, थांबा, वेट करा. रिप्लाइड सॅम्युअल फ्लॅनेंटीन. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी एक्सेंट्रिक. तुम्हाला माहिती आहे का, फिलियस फॉग हा फार विलक्षण माणूस आहे, विचित्र माणूस आहे. तो काय करेल याचा नेम नाही, म्हणून एवढी घाई करू नका. आपण जिंकलो एवढी याची घाई करू नका. यू नो दॅट मिस्टर फ्लॉग इज व्हेरी एक्सेंट्रिक. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. त्याचा वक्तशीरपणा सगळ्यांना माहिती आहे. कसा? ही नेव्हर अराइव्ह टू सून ऑर टू लेट. तो कधीच वेळेच्या खूप आधी किंवा वेळेच्या खूप नंतर येत नसतो. अतिशय वेळेचा पंक्च्युअल आहे, वक्तशीर आहे. तो दिलेल्या वेळेच्या आधी येत नाही आणि दिलेल्या वेळेच्या खूप उशिराही येत नाही, नेमका वेळेवर येतो. त्यामुळे एवढी घाई करू नका तुम्ही, आपण जिंकल्याची सध्या धीर धरा. His punctuality is well known. He never arrives too soon or too late, and I should not be surprised if he appeared before us at the last minute. आणि दिलेल्या वेळेच्या शेवटच्या क्षणी जरी तो इथं पोचला तरी याची मला आश्चर्य वाटणार नाही, कारण मी त्याला चांगला ओळखून आहो. त्याचा वक्तशीरपणा मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तो वेळेच्या शेवटच्या क्षणापर्यंत इथं पोहोचू शकतो मित्र हो. त्यामुळे एवढी घाई करू नका, असं म्हणून या फ्लॅनेंटीनने सगळ्यांना शांत केलं. नेक्स्ट पॅसेज. Why? said Andrew Stuart nervously. चिंताग्रस्त होऊन अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला, का बरं आम्हाला तुम्ही आनंद व्यक्त करू देत नाही? का बरं आम्हाला तुम्ही जिंकल्याची घोषणा करू देत नाही? Why? If I should see him, I should not believe it was he. जरी तो शेवटच्या क्षणी माझ्या समोर घेऊन उभा राहिला
तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही की तो खरोखर फिलियस फॉगच आहे, कारण एवढा प्रॉम्प्टली तो येऊ शकत नाही. 7:23 लिव्हरपूलहून सुटणार, लिव्हरपूलहून सुटलेली ट्रेन इंग्लंडच्या प्लॅटफॉर्मवर किती वाजता आली? 7:23 आली. आणि त्या रेल्वे स्टेशन पासून या रिफॉर्म क्लबवर पोहोचायला त्याला फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात तो येईल का? शक्यच नाहीये. त्यामुळे समजा तो आलाही माझ्या समोर उभा राहिलाही, अँड्र्यू स्टुअर्ट बनाला, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही की तो नेमका फिलियस फॉगच आहे. इफ आय शुड सी हिम, जरी मी त्याला माझ्या समोर पाहिलं तरी काय करेल? आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. तो खरोखर फिलियस फॉगच आहे यावर माझा विश्वास बसणार नाही. द फॅक्ट इज, रिझ्युम्ड थॉमस फ्लॅनेगन. थॉमस फ्लॅनेगन पुढे म्हणाला, द फॅक्ट इज, सत्य हे आहे, मिस्टर फॉग प्रोजेक्ट वॉज अब्सर्डली फुलिश. आतापर्यंत बोलला नाही हा थॉमस फ्लॅनेगन. काय बोलला थॉमस फ्लॅनेगन? थॉमस फ्लॅनेगन म्हणाला, द फॅक्ट इज मिस्टर फॉग प्रोजेक्ट वॉज अब्सर्डली फुलिश. अब्सर्डली म्हणजे पूर्णपणे, कम्प्लिटली. फुलिश म्हणजे मूर्खपणाचा, आणि प्रोजेक्ट म्हणजे प्रस्ताव. मित्रांनो, फिलियस फॉगने जो आपल्यासोबत पैज लावली, शर्यत लावली, प्रस्ताव मांडला किंवा प्रस्ताव लावला, हा पूर्णतः मूर्खपणाचा आहे. 80 दिवसात जगाचा फेरफटका मारणं होते का? हो, काहीही केले याने. अशा प्रकारे थॉमस फ्लॅनेगनने फिलियस फॉगला मूर्खात काढले. काय म्हणाला तो? द फॅक्ट इज, खरी गोष्ट ही आहे की मिस्टर फॉग प्रोजेक्ट वॉज अब्सर्डली फुलिश. मिस्टर फॉगने लावलेली पैज ही पूर्णपणे मूर्खपणाची आहे असं मला वाटते. Whatever his punctuality, he could not prevent the delays which were certain to occur, and a delay of only 2 or 3 days would be fatal to his tour. Whatever his punctuality, तो कितीही वक्तशीर असू द्या, he could not prevent the delays which were certain to occur. त्याला जेवढा उशीर होणार आहे तो टाळू शकत नाही. उशीर होणे आहेच त्याला, कारण शेवटची ट्रेन लंडनला पोहोचली आहे ती 7:23. आता त्याच्याजवळ फक्त 20 मिनिट आहे. इथून तो 20 मिनिटात इथं पोहोचेल मला असं वाटत नाही. त्यामुळे आपण शर्यत जिंकलो हे तर निश्चित आहे. परंतु he could not prevent the delay which were certain to occur, and a delay of only 2 or 3 days would be fatal to his tour. तो शक्यच नाही. 2 किंवा 3 दिवस त्याला उशीर होणे आहे म्हणजे आहे, आणि एवढा उशीर त्याच्या शर्यत जिंकाला नक्कीच घातक आहे. इट इज फेटल. फेटल म्हणजे घातक, धोकादायक, डेंजरस. इतक्या लवकर तो येणे शक्य नाही. अशा प्रकारे थॉमस फ्लॅनेगनने बाकीच्या म्हणण्यामध्ये हो मिसळली. फक्त एकच याच्या विरुद्ध बोललाय मित्र. कोणता तो? सॅम्युअल फ्लॅनेंटीन. काय म्हणाला होता तो? फिलियस फॉग हा पंक्च्युअल आहे, तो कसा आहे? एक्सेंट्रिक आहे, विचित्र आहे. शेवटच्या क्षणीपर्यंत तो इथं पोहोचू शकतो, हे विसरू नका, एवढी घाई करू नका. पण बाकीचे 4 जण मात्र एकमेकांच्या विचाराशी जुळणारे होते. फक्त एकच वेगळा होता त्यामध्ये, सॅम्युअल फ्लॅनेंटीन. नेक्स्ट पॅसेज. ऑब्झर्व टू, लक्षात ठेवा. ऍडेड जॉन सुलिवन. जॉन सुलिवन पुन्हा बोलला. लक्षात ठेवा. ऑब्झर्व टू, हे सुद्धा लक्षात ठेवा. ऍडेड जॉन सुलिवन that we have received no intelligence from him, though there are telegraphic lines all along his route. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, की फिलियस फॉग पासून आपल्याला कुठलीही प्रवासातली माहिती मिळाली नाही.
तो कुठे पोचला, तो कुठपर्यंत आलेला आहे, कुठे आलेला आहे, कुठे थांबलेला आहे, ही माहिती आपल्याला जराही मिळालेली नाही. ऑब्झर्व टू, ही गोष्ट लक्षात घ्या, दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन असा अर्थ काढायचा आहे त्यामधून. वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम, though there are telegraphic lines all along his route. त्याच्या रस्त्यामध्ये टेलिग्राफिक संदेशची व्यवस्था होती, तरी पण आपल्याला कुठल्याच प्रकारची माहिती त्याच्याकडून मिळालेली नाही. या गोष्टीचंही भान ठेवा. म्हणजे तो प्रवासात आहे की नाही हाही एक प्रश्न आहे सुलिव्हनने उपस्थित केलेला, जॉन सुलिव्हन. फिलियस फॉग जिवंत आहे की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे, कारण आतापर्यंत त्याच्याकडून आपल्याला कोणतीच माहिती मिळालेली नाही. ही हॅज लॉस्ट, gentlemen, said Andrew Stuart. He had 100 times lost. Oh my God, said Andrew Stuart. He has lost. तो निश्चित हरला आहे पैस. लॉस्ट म्हणजे हरला. काय म्हणाला अँड्र्यू म्हणाला, मित्र हो, फिलियस फॉग हा निश्चितपणे पैज हरला आहे. ही हॅज लॉस्ट जेंटलमन, सेड अँड्र्यू स्टुअर्ट. ही हॅज 100 टाइम्स लॉस्ट. 100% सांगतो तो शर्यत हरला. यू नो, बिसाइड्स दॅट द चायना only steamer he could have taken from New York to get here in time arrived yesterday. काय म्हणतोय? You know, beside that China only steamer म्हणजे पाण्यातील जहाज, पाण्यातील बोट. त्याला काय म्हणू आपण? बोट, स्टीमर. पेट्रोलवर किंवा पेट्रोलवर चालणारी बोट, त्याला स्टीमर म्हणतात. काय म्हणतोय तो? यू नो, बिसाइड दॅट द चायना ओनली स्टीमर ही कुड हॅव टेकन फ्रॉम न्यूयॉर्क टू गेट हिअर इन टाइम अराइव्ड येस्टरडे. काय म्हणतोय? त्याने जर चायनाहून स्टीमरने समुद्रातून प्रवास केला असता तर न्यूयॉर्क पर्यंत तो कालपर्यंत पोचला असता. चायनाहून न्यूयॉर्कला तो कालपर्यंत पोचला असता जर त्याने वेगाने प्रवास केला असता स्टीमरने. तर आय हॅव सीन ए लिस्ट ऑफ पॅसेंजर्स अँड द नेम्स ऑफ फिलियस फॉग इज नॉट अमंग देम. मी ती लिस्ट पाहिली आहे प्रवाशांची जे चायनाहून न्यूयॉर्कला स्टीमरने आले आहेत, बोटीने आले आहेत, जहाजाने आले आहेत, पाण्यातील जहाजाने आले आहेत. त्या यादीमध्ये मी फिलियस फॉगचे नाव शोधले, मला ते दिसले नाही. म्हणजे चायनाहून न्यूयॉर्क पर्यंत ज्या लोकांनी स्टीमरद्वारा प्रवास केला आहे त्या प्रवाशांच्या यादीमध्ये फिलियस फॉगचं नाव अँड्र्यू स्टुअर्टला दिसलं नाही. त्याने ती यादी ऑब्झर्व केली. इवन इफ वी ऍडमिट दॅट फॉर्च्यून हॅज फेवर हिम, इवन इफ वी ऍडमिट दॅट फॉर्च्यून हॅज फेवर हिम, ही कॅन स्केअर्सली हॅव रीच्ड अमेरिका. आपण जरी ही गोष्ट कबूल केली की नशीब त्याला अनुकूल आहे, त्याचे नशीब फार बलवत्तर आहे, त्याचे नशीब फार अनुकूल आहे, असंही जर आपण मानलं तरी ही कॅन स्केअर्सली हॅव रीच्ड अमेरिका, तरी तो अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात पोचला असेल असे मला वाटत नाही. त्याची नशीब कितीही मजबूत कितीही बलवत्तर असू द्या तरी तो अमेरिकेत कालपर्यंत पोचला नसेल हे मला समजते. I think he will be at least 20 days behind hand, and the Lord Albemarle will lose a full 5,000.
आय थिंक ही विल बी ऍट लीस्ट 20 days बिहाइंड हँड. मला नक्कीच वाटते की तो तो म्हणजे कोण? फिलियस फॉग हा जवळजवळ 20 दिवस अजून मागे आहे. आपण त्याची वाट पाहतो आहोत. इथे 20 मिनिटाचा अवधी आहे शर्यतीचा काळ पूर्ण होण्याला, पण मला नाही वाटत तो येईल म्हणून. कारण काय म्हणते वाक्य? आय थिंक ही विल बी ऍट लीस्ट 20 days बिहाइंड हँड. तो सुमारे 20 दिवस या कालखंडात मागे पडलेला आहे. अँड दॅट लॉर्ड अल्बेमार्ले विल लूज ए कुल 5,000. आणि तो जो पॅरालिटिक ओल्ड मॅन आहे, अर्धांग वायूने ग्रस्त असलेला तो म्हातारा, ज्याचं नाव लॉर्ड अल्बेमार्ले आहे, ज्याने 5,000 रुपयाची शर्यत लावलेली आहे. किती रुपये? कुल 5,000. चांगले अट्रॅक्टिव्ह रक्कम, आकर्षक 5,000ची शर्यत त्याने या फिलियस फॉगच्या येण्यावर लावली. निश्चित तोही आपले ते 5,000 रुपये गमावणार आहे, असं कोण म्हणाला? अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला. इट इज क्लिअर रिप्लाइड गॉथियर राल्फ म्हणाला. इट इज क्लिअर, आता हे स्पष्ट झालंय मित्र, अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉग चेक ऍट बॅरिंग टुमॉरो. झालं, सगळं स्पष्ट झालं मित्र. आपण शर्यत जिंकलो, फिलियस फॉग शर्यत हरला. आता शेवटचं आपल्याला काय करायचं आहे? we have nothing to do but to present Mr. Fogg's check at Barings tomorrow. आता आपल्याला काही करायचं नाही. जो चेक आपण फिलियस फॉगला देणार होतो 20,000 पाऊंडांचा, तो आता आपल्या खात्यात परत जाण्यासाठी ती रक्कम, तो चेक आपल्याला बॅरिंग्स मध्ये उद्या जमा करायचा आहे. आपण शर्यत जिंकलो. चला, संपला विषय. ऍट धिस मोमेंट, पण त्याच क्षणी, द हँड्स ऑफ द क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. त्याच वेळी त्या क्लबच्या घड्याळाने वेळ दाखवला. किती? 20 minutes to 9. 9 वाजायला 20 मिनिट कम, म्हणजे 8 वाजून 40 मिनिट. At this moment, the hands of the club clock, hands म्हणजे इथं काटे, घड्याळाचे काटे, त्याला हँड्स म्हणतात. At this moment, the hands of the club clock pointed to 20 minutes to 9. 9 वाजायला 20 मिनिट कमी अशी वेळ त्या क्लबच्या घड्याळाने दाखवली. 5 minutes more, said Andrew Stewart. अरे 5 मिनिट जास्त झाले. कोण म्हणाला? अँड्र्यू स्टुअर्ट. नाही, सॉरी, 5 मिनिट शिल्लक आहे. अँड 5 minutes मोर, आणखी 5 मिनिट वेळ आहे आपल्याकडे. 8 वाजून 40 मिनिट झाले, शर्यत संपायला 5 मिनिट वेळ आहे अजून आपल्याकडे, सेड अँड्र्यू स्टुअर्ट. द 5 gentlemen looked at each other. 5 मिनिट टाइम आहे, ते एकमेकांकडे पाहू लागले उत्सुकतेने. Their anxiety was becoming intense. त्यांची उत्सुकता अधिकाधिक वाढू लागली. येते काय बॉ या 5 मिनिटात फिलियस फॉग? अशी उत्सुकता त्यांची वाढू लागली. बट नॉट विशिंग टू बिट्रे इट, दे रेडिली असेंटेड टू मिस्टर फॅलेंटिन्स प्रपोजल ऑफ ए रबर. फॅलेंटिन्स प्रपोजल ऑफ ए रबर. देअर एन्झायटी, त्यांची उत्सुकता वाढीस लागली. देअर एन्झायटी वॉज बिकमिंग इंटेन्स, बट नॉट विशिंग टू बिट्रे इट, दे रेडिली असेंटेड टू मिस्टर फॅलेंटिन्स प्रपोजल ऑफ ए रबर. फॅलेंटिन काय म्हणत होता आठवते का तुम्हाला मुलं मित्र हो? फॅलेंटिन म्हणत होता की एवढी घाई करू नका, तो फार एक्सेंट्रिक आहे, फार विचित्र आहे, पंक्च्युअल आहे, कधीही येऊ शकतो. आणि म्हणून शेवटचे 5 मिनिट शिल्लक राहिले तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहू लागले. देअर एन्झायटी वॉज बिकमिंग इंटेन्स अँड नॉट विशिंग टू बिट्रे इट, दे रेडिली असेंटेड
टू मिस्टर व्हॅलेंटिन्स प्रपोजल ऑफ ए रबर. व्हॅलेंटिनने जे प्रपोजल मांडलं होतं, मुद्दा मांडला होता की हा फिलियस फॉग विचित्र माणूस आहे, वेळेचा फार वक्तशीर आहे, दिलेल्या वेळेच्या खूप अगोदरही येत नाही आणि खूप उशिराही येत नाही, अगदी वेळेवर येतो. म्हणून सगळेजण व्हॅलेंटिनच्या त्या विषयावर, त्या मुद्द्यावर विचार विनिमय करू लागले, त्याच्याकडे नजरा रोखून देऊ लागले. I wouldn't give up my 4,000 of the bet, said Andrew Stewart as he took his seat. आपल्या खुर्चीवर बसत अँड्र्यू स्टुअर्ट काय म्हणाला? आय वुडंट गिव्ह अप माय 4,000 ऑफ बेट. माझ्या शर्यतीचे 4,000 पाऊंड मी वाया जाऊ देणार नाही, सोडणार नाही. सेड अँड्र्यू स्टुअर्ट ऍज ही टूक हिज सीट फॉर 3,999. इवन 3,999 सुद्धा मी जाऊ देणार नाही, 1 रुपयाही जाऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला माहित आहे ना, 5 जण आहेत, ते 5 जणांचे 4,000 रुपये, असे 20,000 पाऊंडची शर्यत आहे. तर तो काय म्हणाला, स्टुअर्ट मी 1 रुपयाही जाऊ देणार नाही, माझे पैसे मी सोडणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. 18 minutes, 18 मिनिट. घड्याळाने 9 वाजायला 18 मिनिटांची वेळ ठेवली. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. 9 वाजायला 18 मिनिट शिल्लक होते. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स. कार्ड्स म्हणजे पत्ते. द प्लेयर्स खेळाडू. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. 5 जण त्या रिफॉर्म क्लब मध्ये बसले, त्यांनी पत्ते उचलले खेळण्यासाठी, पण सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडेच होते. मात्र आलं का लक्षात? द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. Certainly, however secure they felt, minutes had never seemed so long to them. त्यांना वाटत होतं की आपण सुरक्षित आहोत, आपण शर्यत जिंकलो, फिलियस फॉगच हरणार. पण तरीही 1-1 मिनिट त्यांना खूप लांब वाटत होता, खूप मोठा वाटत होता. वेळ काही केल्या पुढे पुढे सरकत नव्हती. तुम्हाला माहित आहे, अशी वेळ तुम्ही अनुभवली असेल कदाचित. नेमकी थोडीशी वेळ जी असते ती लवकर जात नाही, असं इथंही होत होतं. 9 वाजायला 18 मिनिट टाइम होते, 18 मिनिट शिल्लक होते, परंतु यांना बेचैनी वाढत होती. 17 minutes to 9. 9 वाजायला आता 17 मिनिट शिल्लक होते. सेड थॉमस फ्लॅनेगन as he cut the cards which Ralph handed to him. राल्फने ते पत्ते त्या थॉमस फ्लॅनेगन कडे दिले. त्यावर थॉमस फ्लॅनेगन काय म्हणाला, 17 minutes to 9. आता 9 वाजायला 17 मिनिट शिल्लक आहे आणि तो पत्ते राल्फ कडून घेऊ लागला. Then there was a moment of silence. अचानक तिथे शांतता पसरली. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाइट. जी खोली होती सलून, त्या रिफॉर्म क्लबची जी खोली होती ती अतिशय शांत होती. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाइट बट द मर्मर्स ऑफ द क्राउड आउटसाइड वर हर्ड. मर्मर म्हणजे गोंगाट, गोंधळ, आवाज, नॉइज. The murmurs of the crowd outside were heard. 5ही जण शांत बसलेले होते. ती रिफॉर्म क्लबची खोली शांत होती, पण बाहेरच्या गर्दीचा गोंगाट त्यांना ऐकू येत होता. With now and then a shrill cry. मगापासून हा गोंगाट चालू होता. The pendulum beat the seconds. पेंडुलम घड्याळाचा ते लोलक, त्याला पेंडुलम असं म्हणतात. द पेंडुलम बीट द सेकंड्स.
एक एक सेकंद ते पेंडुलम पुढे पुढे सरकवत होतं. which each player eagerly counted as he listened with mathematical regularity. गणितीय पद्धतीने त्या वेळेची मोजमाप सगळेजण करू लागले आपल्या मनात. जशी त्या घड्याळाची ते लोलक फिरत होतं तस तसं एक एक सेकंद पुढे पुढे जात होतं. अशा प्रकारे सगळ्यांची जिज्ञासा शिगेला पोचली होती. 16 minutes to 9 said John Sullivan. जॉन सुलिवन म्हणाला, हा आता 9 वाजायला 16 मिनिट शिल्लक आहेत. इन ए व्हॉइस विच बिट्रेड हिज इमोशन. त्याच्या भावना धडधडत होत्या, त्याचं हृदय धडधडत होतं, त्याचा भावना उचंबळून येत होत्या. आणि अशा वेळी तो म्हणाला 16 minutes to 9. 9 वाजायला 16 मिनिट म्हणजे 16 मिनिट शिल्लक आहे. 1 minute more. आता 1 मिनिट शिल्लक आहे. 1 minute more and the wager would be won. बस आता 1 मिनिट शिल्लक आहे. जसे 8:45 वाजतील तशी आपण शर्यत जिंकलेलो असेल. 1 minute more and the wager would be won. Andrew Stewart and his partners suspended their game. They left their cards and counted the seconds. शेवटी अँड्र्यू स्टुअर्टने आपला खेळ बंद केला. त्या सगळ्यांनी आपलं जे पत्ते खेळणार होते ते प्लेइंग कार्ड ते बंद केले. अँड दे काउंटेड द सेकंड्स. घड्याळाचे सेकंद ते मोजू लागले. ऍट द फुलिश सेकंड ऍट द 40th सेकंड 14व्या सेकंदाच्या वेळी ऍट द 40th सेकंड नथिंग. ऍट द 50th स्टील नथिंग. 14वा सेकंद झाला काहीच घडलं नाही. 15वा सेकंद झाला तरीही काही घडलं नाही. ऍट द 55th 55व्या मिनिटात ऍट द 55th a loud cry was heard in the street. 8 वाजून 55 मिनिटं म्हणजे 9 वाजायला 10 मिनिट शिल्लक असताना ऍट द 55th 55व्या सेकंदाच्या वेळी a loud cry was heard in the street followed by applause, hurrays and some fierce growl. जसं 55वा सेकंद पडला तशी रस्त्यावरच्या लोकांची गोंगाट वाढला. लोक टाळ्या वाजवू लागले, हुर्रे हुर्रे म्हणू लागले आणि सम फिअर्स ग्रोल्स जोरजोरात ओरडू लागले. काय घडलं असेल त्यावेळी? सी द प्लेयर्स रोज फ्रॉम देअर सीट्स. हे 5ही जण जे त्या रिफॉर्म क्लबच्या खोलीमध्ये बसलेले होते गोल अवतीभोवती ते एकदम उभे राहिले. जसा गोंगाट बाहेरचा ऐकू आला तसे हे 5ही जण उभे राहिले. हिअर आय एम जेंटलमॅन. आलो मी मित्र. ऍट द 57th सेकंड 57 17व्या सेकंदाच्या वेळी ऍट द 57th सेकंड the door of the saloon opened and the pendulum had not beat the 60th second. 60वा सेकंद. 1 मिनिट किती सेकंदाचा होते? 60 सेकंदाचा. 60वा सेकंद. The pendulum had not beat the 60th second when Phileas Fogg appeared. 60वा सेकंद पडायच्या आधी फिलियस फॉग आतमध्ये आला. फॉलोड बाय अन एक्साइटेड क्राउड who had forced their way through the club doors and in his calm voice said, "Here I am, gentlemen." जसं दार उघडलं पाहतात तर समोर फिलियस फॉग आणि त्याच्या मागे मोठा जमावडा. सगळे लोक ओरडत आहे आणि शांत आवाजात फिलियस फॉग म्हणाला आपल्या त्या 5 मित्रांना, "जेंटलमन,
हिअर आय एम. हे घ्या मित्र हो, मी आलो इथे समोर तुमच्या. आणि अशा प्रकारे 8:45 म्हणजेच काय म्हणू आपण, 8:40 आणि 59 झाले होते. बरोबर आहे, नाही 44 आणि 59. हा, त्यावेळी फिलियस फॉग आला अगदी वेळेवर आणि ही शर्यत फिलियस फॉगने शेवटच्या क्षणाला जिंकली. अशा प्रकारे फिलियस फॉगने 80 दिवसात जगभ्रमण करून आपली शर्यत पूर्ण केली. अशा प्रकारे मित्र हो, आपला आजच्या या भागात 36वा चॅप्टर संपला आहे. या पाठाचा शेवटचा चॅप्टर जो आहे तो आहे 37, पेज नंबर 198 वर. तो आपण उद्याच्या तासिकेत पाहूया. ओके, तोपर्यंत गुड बाय अँड गुड लक.